कोल्हापूर महापालिकेनं पाणीपट्टी करात सुधारणा करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठीचा ठराव बुधवारी होणाऱ्या महासभेत आणलाय। या विषयावर बुधवारच्या सभेत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे। जीवन प्राधिकरणाच्या पाणीपट्टी दराचा आधार घेऊन कोल्हापूर शहरवासियांवर 250% जास्त पाणीपट्टी वाढ लादण्याचा प्रयत्न कोल्हापूर महापालिकेकडून सुरू आहे। मात्र ही दरवाढ अन्यायकारक असून महापालिकेनं पहिल्यांदा ठिकठिकाणची पाणीगळती थांबवावी आणि त्याचा हिशोब जनतेसमोर मांडून मगच दरवाढीचा विचार करावा अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग तोट्यात आहे। उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्यानं ही तफावत भरून काढण्यासाठी महापालिका प्रशासनानं पाणी दरवाढीचा प्रस्ताव आणलाय। बुधवारी होणाऱ्या सभेत दरवाढीचा प्रस्ताव मांडला जाणार असून 250% जास्त दरवाढ प्रस्तावित केली आहे। महापालिकेनं जीवन प्राधिकरण, अमरावती, बडनेरा, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, आंबोली आणि गांधीनगर इथल्या वाढीव दराचा आधार घेऊन दरवाढीचं समर्थन केलंय। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका दररोज सुमारे 250 MLD पाण्याचा उपसा करते, पण बिलिंग फक्त 65 MLD पाण्याचं होते। पाण्याची गळती, चोरी आणि मीटर रीडर करून केली जाणारी आकारणी यामुळे उर्वरित 185 MLD पाण्याचा हिशोब लागत नाही, असं कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीचं म्हणणं आहे। 140 MLD पाण्याची गरज असताना जादा 110 MLD पाणी उपशासाठी लागणारं लाईट बिल, गळती आणि चोरी या कारणामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा तोट्यात आहे। त्यामुळे महापालिकेनं पहिल्यांदा सर्व ठिकाणची पाणी गळती थांबवून पाणी चोरीची प्रकरणं शोधावीत आणि त्यानंतरच पाणीपट्टी वाढीचा विचार करावा अशी मागणी कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे।